सरकारी सरकार विशाल अबोला संपलाय का दोघांना नव्हतं की असं काही वाद वगैरे नव्हता. निवडणुकीचा विषय होता. तो निवडणुकीमध्ये जे काही बोलायचं होतं, ज्या काही विषय निवडणूक आयोगाच्या होत्या त्या स्तरावर मी बोललो होतो. आणि मी तेव्हाही म्हटलं होतं, माझं चव्हाण साहेबांबरोबर काहीच पर्सनल नाही, कधीच नसणार. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे. आता भेट झाली तुमची, काय हो, मला साहेबांनीच बोलून घेतलं, चव्हाण साहेबांनी. मला वाटतं त्यांनी मला कुठे बघितलं तर बोलून घेतलं. तर ते ज्येष्ठ आहेत, माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत, तर जाऊन भेटलं पाहिजे. पाठीवर हात होता, काय समजायचं? आपण ओरडताय कशाला? असं हे बरोबर. काय अर्थ काढायचा? चांगले, अहो मी तिसऱ्यांदा म्हणतोय, ते माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहे. आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत, हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. माझं आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच टोकाचं नव्हतं. निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं, जे काय माझ्या नजरेसमोर आलं, जे काय पुरावे मला मिळाले, ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. रिट पिटिशन जे फाईल केलंय ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत कोणावरही माझी तक्रारच नाही. म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात, त्याला निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीपूर्वी अनेक आरोप केले होते. हो, बरोबर आहे. आता ते निवडणुकीनंतर बघा, लक्षात घ्या. नाही, ऐकून घ्या. सगळं विसरायचं असतं असं रवींद्र चव्हाण म्हणतात. त्यामुळे मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला. तक्रार माझी कुठली आहे? पुराव्यावर आहे. बरोबर आहे. पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवलाय, अजूनपर्यंत मला अहवाल सुद्धा आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावरती. पण जे रिट पिटिशन फाईल केलं ते एका बोगस ओबीसी सर्टिफिकेटवर फाईल केलं. पैसे जिथे पकडले गेले ते निवडणूक आयोगाकडे मी फाईल केलंय. आता त्याचा जो काय अहवाल येईल, जो काय त्याच्यावर उत्तर येईल, ते आल्यानंतर मी परत एकदा बोलेन आपल्याशी. थँक्यू. त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही हा 25 दिवस जुना प्रश्न मला विचारताय. ऑलरेडी ह्याच्यावर झालेलं, माझ्यावर केस झाली आहे ट्रेसपासिंगची. कदाचित तुम्हाला माहित नसेल, ऑलरेडी हा विषय जुना झालेला आहे. मी कोर्टामध्ये गेलेलो आहे. अच्छा, एवढं जर होतं तर निवडणूक आयोगाने तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. माझ्यावर केस झालेली आहे त्या विषयामध्ये. थँक्यू. धन्यवाद.